नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मंथन स्टेट लेवल जनरल नॉलेज एक्झामिनेशन 2024 स्टँडर्ड फोर्थ इंग्लिश लँग्वेज ए मॅथमॅटिक्स हा फर्स्ट पेपरची आन्सर की पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिला क्वेश्चन असा होता, कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन अँड चूज द करेक्ट ऑप्शन. सेव्ह युअर इयर्स, स्टॉप डॅश डॅश पोल्युशन. तर इयर पोल्युशन म्हणजे विच इज क्रिएटेड बाय नॉईज. तर आपल्याला नॉईज कमी करावं लागेल, त्यावेळेस इयर पोल्युशन कमी होईल. त्यावेळेस आपण आपले इयर वी हॅव सेव्ह युअर इयर्स. त्यानंतर हा आपल्याला ऑइड दिलेला आहे आउट ऑफ द क्वेश्चन, म्हणजे ह्याचा ऑप्शन आहे इम्पॉसिबल, फर्स्ट ऑप्शन. क्वेश्चन थर्डमध्ये आपल्याला विचारलं आहे विच ॲरो शो द राईट डायरेक्शन. तर हा ऑप्शन 3 हा आपल्याला राईट डायरेक्शन दाखवतो. त्यानंतर क्वेश्चन 4 ह्याच्यामध्ये दिलेलं आहे गांधीजी गिव अ लॉट ऑफ इम्पॉर्टंट ट्रूथ. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गेव हे काय आहे, हे वर्ब आहे. तर आपल्याला फाइंड द करेक्ट वर्ब इन अ गिवन सेंटेन्स ते आहे. त्यानंतर क्वेश्चन आपण जर 5 पाहिला, फाइंड द करेक्ट नंबर ऑफ द फॉलोइंग ऑप्शन 12th, 9th, 4th. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑप्शन 3 ओनली बी आणि सी आर करेक्ट, म्हणजे 9th आणि 4th हे करेक्ट आहे, 12th हे चुकीचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 7 सॉल्व द रिडल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे द मोर ऑफ दिस देअर इज अ लेस यू सी व्हॉट इज इट. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन 3 डार्कनेस, 7चा ऑप्शन आहे डार्कनेस, थर्ड ऑप्शन. त्यानंतर 8वा क्वेश्चन असं दिलेला आहे फाइंड द करेक्ट टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. सी साइंड द लेटर विथ द रिमार्क. आता साइंड ईडी आहे तिथे, त्यामुळे हे सिंपल पास्ट टेन्स आहे, ऑप्शन 2 करेक्ट आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन नंबर 9मध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की पिक आउट द रॉंग वर्ड्स इन अ फॉलोइंग वेब डायग्राम. ही एक डायग्राम दिलेली आहे ह्याच्यामध्ये रॉंग वर्ड्स. तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये स्विंग, ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑप्शन बी हा तिथे काय आहे बघा, बरोबर आहे. ऑप्शन बी स्विंग एक आहे, त्यामध्ये ऑड वर्ड आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 10 पाहिलं तर चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन पिक्चर. तर ह्या पिक्चरमध्ये आपल्याला मुलं अभ्यास करीत आहेत, मग त्यामध्ये बॉईज आहेत. इथं असं कोणताही उल्लेख केलेला नाही की जे इथे रिच मुलं आहेत किंवा पुअर मुलं आहेत. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन 3 आपण एज्युकेशन फॉर ऑल हे ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन 3. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे फाइंड द प्रिडिकेटेड इन द गिवन सेंटेन्स. तर ह्याच्यामध्ये बघा सचिन थिंक्ड ऑल द पीपल. तर हे सचिन हा सब्जेक्ट आहे आणि थिंक्ड ऑल द पीपल म्हणजे ऑप्शन 4 हे काय आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 जर पाहिला तर क्वेश्चन नंबर 12मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. तर ह्याच्यामध्ये इनकरेक्ट यूज द ॲपॉस्ट्रॉफी. तर इथं आपण जर पाहिलं तर ऑप्शन बी आणि ऑप्शन सी मध्ये बरोबर लिहिलेलं नाही, त्यामुळं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा ओनली ए बरोबर आहे. ऑप्शन 2 ओनली बी आणि सी हे काय आहेत, रॉंग आहेत, त्यामुळं ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द पझल. तर ह्यामध्ये आपल्याला एक पझल दिलेलं आहे. इथं जर आपण आय लिहिलं, इथं आर लिहिलं आणि इथं जर एन लिहिलं तर इम्पॉर्टंट हा होईल, आणि इकडं रिच, इथं ब्रेव, आणि इथं जर पाहिलं आपण KNIVES. तर अशा पद्धतीने ऑप्शन तिसरं जे आहे IRN हे बरोबर आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन जर पाहिला पुट द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन अ गिवन सेंटेन्स.
तर इथं दिलेलं आहे व्हॉट अ ब्राईट सनी मॉर्निंग. तर इथं ब्राईटच्या तिथे कॉमा आणि मॉर्निंगच्या तिथे एक्सक्लेमेटरी मार्क. तर ऑप्शन सेकंड हा आपला बरोबर आहे. त्यानंतर हे एक पिक्चर दिलेलं आहे, सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट मोटो. तर ह्याच्यामध्ये सर्व लायब्ररीमध्ये मुलं बुक वाचतात, तर वी लव द बुक्स. ऑप्शन सेकंड इथं बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 16 जर पाहिला इथं, तर इथे आपल्याला द मंकी लव द मँगो ट्रीज फॉर इट्स स्प्रेडिंग अ ब्रांचेस कूल सेड अँड डिलिशियस फ्रूट. तर मंकींना हे जे ट्री कशामुळे आवडते, स्प्रेडिंग द ब्रांचेस आहे, कूल सेड आहे आणि डिलिशियस फ्रूट आहे. मग इथं आपल्याला जे विचारलं आहे वाय टाईप क्वेश्चन. मग इथं वाय टाईप क्वेश्चनमध्ये जर आपण सेकंड जर पाहिला, वाय डिड द मंकी लव द मँगो ट्रीज, तर हे सेकंड ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 17 जर आपण पाहिला, फाइंड द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस इन अ गिवन ऑप्शन. आता आय डिड नॉट नो वाय सी ब्रॉट अ म्युझिक सिस्टीम, सी यूज इट्स वन इन अ ब्ल्यू मून. तर इथं इथं हे जे म्युझिक सिस्टीम ती क्वचित यूज करणार आहे, त्यामुळं रिअरली, व्हेरी रिअरली यूज होणार आहे. तर ह्या म्हणीचा अर्थ आहे इट वन्स इन अ ब्ल्यू मून, म्हणजे व्हेरी रिअरली ती यूज करणार आहे, ही ऑर सी कॅन यूज. त्यामुळं सी यूज करणार आहे. तर ऑप्शन 3 हा बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं पॅरेग्राफ दिलेला आहे. ह्या पॅरेग्राफमध्ये वाचल्यानंतर आपल्याला ह्या दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला भेटतील. तर व्हॉट डज द रायटर डज नॉट वॉन्ट टू बी. तर ह्याच्यामध्ये पेशंट नको आहे असं रायटरला वाटतं. वॅन डिड, 19वा क्वेश्चन आहे, 19वा क्वेश्चन, वॅन वूड आय व्हेरी हॅपी. तर कधी हॅपी होईल, वॅन द पेशंट गेट वेल. तर पेशंट बरा झाल्यानंतर बरं त्या पोएटला काय वाटेल, बरं वाटेल. त्यानंतर 20वा क्वेश्चन आहे, व्हॉट वूड अ बर्ड डू वॅन अ चाइल्ड इज क्राईंग. तर चाइल्ड रडत असेल तर बर्डला काय करेल, सिंग अ सॉन्ग. ऑप्शन सेकंड बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 21, सिलेक्ट द सुटेबल बिगिनिंग फॉर अ लेटर बाय स्टुडंट टू हिज टीचर. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण स्टार्टिंग कशापासून करणार आहे, रिस्पेक्टेड सर. तर हे जो ऑप्शन फर्स्ट आहे. क्वेश्चन 22 विच साईन इज यूज फॉर अ यू टर्न. तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फोर्थ हे यू टर्नसाठी आपण साईन वापरतो. त्यानंतर आपल्याला इथं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. त्या कन्व्हर्सेशनवरचे जे क्वेश्चन आहेत, तर क्वेश्चन 23, डज राजेश फील हॅपी. तर राजेश कधी हॅपी होईल, वॅन ही सी द फ्लावर अँड व्हेजिटेबल. हे फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 24, वॅन डिड दिस कन्व्हर्सेशन हॅपन अँड इन विच प्लेस. तर हे कन्व्हर्सेशन इन द आफ्टरनून इन द गार्डनमध्ये हे झालेलं आहे. त्यामुळे ऑप्शन सेकंड इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन 25, व्हॉट डू द प्लांट नीड. तर प्लांटला ह्याच्यामध्ये कन्व्हर्सेशनमध्ये दिलेले वॉटर आणि मॅन्युअर. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन फोर्थ हे बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, पार्ट सेकंडमध्ये मॅथमॅटिक्स ह्यामध्ये क्वेश्चन 26. ह्या 26मध्ये आपल्याला इथं एक फिगर दिलेले आहे. त्यामध्ये डार्क शेडेडचे 3 पार्ट आहेत आणि व्हाईट शेडेडचे 3 पार्ट आहेत. तर ही फिगर हाफ पार्ट काय आहे, व्हाईट आहे आणि हाफ पार्ट शेडेड आहे. तर आपण ह्याचं ऑप्शन हाफ 1/2 फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर बघा 27 क्वेश्चनमध्ये असं दिलेलं आहे की अभय हॅड 1000 इन देअर आर 9 नोट्स ऑफ 15. 50च्या 9 नोट आहेत. त्यानंतर 5च्या 20 नोटा आहेत आणि 10च्या 16 नोटा आहेत. तर ह्याच्यामध्ये अँड द रिमेनिंग 5 RS कॉईन, म्हणजे 5 रुपयाचे कॉईन आहेत. तर आपण 50 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपये ह्यांचे नोटांची व्हॅल्यू होते 710. तर टोटल अभयकडे 1000 रुपये आहेत. म्हणजे 710 - 1000 जर केले तर 390 रुपये उरतील आणि 390 म्हणजेच
₹5 किती कॉईन असतील 78. तर ऑप्शन 4 काय आहे बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 28 मध्ये जर आपण पाहिलं तर ह्याच्या सर्वांमध्ये डिफरन्स हा 35चा आहे. त्यामुळे इथं क्वेश्चन मार्कचे तिथं आन्सर येणार आहे 350. तर ऑप्शन फर्स्ट बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 29 फाइंड द ऑप्शन ऑफ द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये बघा की तिसरं ऑप्शन हे इनकरेक्ट आहे. तर तिसरं आपलं काय आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे, बाकीचे सर्व करेक्ट आहेत. 13 क्वेश्चन जर पाहिला तर आपण 5 अँड क्वार्टर आवर जर असं दिलं 5 अँड क्वार्टर आवर तर ह्याच्यामध्ये आणि बॉक्सच्या इकडच्या साईडला दिलेले 3:45 मिनिट्स. तर आपल्याला 5 अँड क्वार्टर आवर म्हणजेच काय होणार आहे 5 वाजून 15 मिनटं. तर 5 वाजून 15 मिनटाचे मिनिट्स होणार आहेत 315. किती होणार आहेत 315. तर 315 हे कमी आहेत 345 मिनटापेक्षा. त्यामुळं ऑप्शन सेकंड बरोबर आहे. ह्याच्यामध्ये ऑप्शन सेकंड बरोबर आहे. त्यानंतर 31चा क्वेश्चन पाहिला तर आउट ऑफ द 16 एकर फार्म्स ऑफ रमेश भाऊ 3/12 पार्ट इज ऑफ ग्राम. तर 3/12 पार्ट काय आहे ग्राम आहे आणि 2/12 पार्ट कॅटल ग्रास आहे. इन द रिमेनिंग फील्ड ही सॉड वीट. तर बाकीच्या फील्डमध्ये वीट हे केलेलं आहे. देन हाऊ मेनी टोटल एकर एरिया वीट ही हॅज सॉड. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे इथं आपण 35 एकर हे वीट लावलेले असेल. तर ऑप्शन 4 हे बरोबर आहे. त्यानंतर आपण 32 क्वेश्चन जर पाहिला विच नंबर विल बी ॲडेड इन 80300 टू आन्सर द 90,000. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन 4 बरोबर आहे 90,700. त्यानंतर 33 क्वेश्चन पाहिलं तर 40001 मायनस 8523. तर ह्याचा ऑप्शन आहे 331478. तर 34 आन्सर हाऊ मेनी टोटल लाईन सिगमेंट आर इन द ॲडजसंट फिगर. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर टोटल सिगमेंट आहेत 7. तर आपल्याला इथे काय करावं लागेल 7 + 6 + 5 + 4 + 3 + 2 + 1 = 28. तर ऑप्शन सेकंड बरोबर आहे. त्यानंतर 30 डेकाग्राम इज इक्वल टू हाऊ मच सेंटीग्राम. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन 3 30,000 30,000. त्यानंतर 36 ह्याच्यामध्ये पाहिलं तर ह्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट ऑप्शन इन अ ॲडजसंट फिगर. तर ह्याच्यामध्ये बघा की फर्स्ट डायमीटर YR. तर हा YR डायमीटर नाही तो कॉर्ड आहे. तर फर्स्ट ऑप्शन रॉंग आहे, बाकीचे सर्व बरोबर आहे. तर इनकरेक्ट विचारले त्यामुळे फर्स्ट ऑप्शन हे बरोबर ऑप्शन क्वेश्चननुसार बरोबर आहे, पण ते रॉंग आहे, ते डायमीटर नाही आहे. ओके. त्यानंतर 37 क्वेश्चन इन द इंडिपेंडंट डे ऑफ द इयर 2021 fall on Sunday, then which day will be the teacher day of the year 2022 fall. तर इथं त्याचा आन्सर येणार आहे मंडे. त्यानंतर 38 क्वेश्चन जर पाहिला तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या फिगरची पेरीमीटर काढायची. तर पेरीमीटर जर आपण काढली तर ते येणार आहे 23 सेंटीमीटर. ऑप्शन 4 इज करेक्ट. त्यानंतर 39 क्वेश्चन हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इन अ टोटल आर इनकरेक्ट. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं किती इनकरेक्ट स्टेटमेंट आहेत तर ह्याच्यामध्ये 3 इनकरेक्ट स्टेटमेंट आहेत. ही सी नंबरचीच करेक्ट आहे, त्यामुळे 3 इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर 40वा क्वेश्चन पाहिला 40 फाइंड द करेक्ट ऑप्शन इन अ ब्लँक इन अ गिवन सेंटेन्स द साईज ऑफ ऑल सरफेस इन अ क्यूब इज. तर क्यूबच्या सर्व सरफेस कसा असतो तो स्क्वेअर शेपचा असतो. ऑप्शन 4 इज करेक्ट. आता इन अ जार कंटेन 750 ग्राम शुगर then how many jar will be required for 3 kg शुगर. तर 3 kg शुगर म्हणजे 3000 ग्राम. तर आपण इथं जर पाहिलं तर आपल्याला किती जार लागतील 4 जार लागतील. तर ऑप्शन सेकंड इज करेक्ट. त्यानंतर
क्वेश्चन 42, which of the following fraction is the proper fraction. तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ए सी डी हे प्रॉपर फ्रॅक्शन आहेत आणि बी हे इम्प्रॉपर आहे. त्यामुळं आपल्याला प्रॉपर विचारले, त्यामुळं ऑप्शन सेकंड इज करेक्ट. त्यानंतर 43 मध्ये जर आपण पाहिलं तर ह्याचा जर आपण क्यूब तयार केला, तर क्यूब केल्यानंतर ह्याच्या अपोजिट साईडला हे आर आणि टी येणार नाही, बाकीचे सर्व येतील. त्यामुळे ऑप्शन 4 इज इनकरेक्ट. त्यानंतर 44, हाऊ मेनी टाइम्स डज द 36 ॲडेड इन 36 इन आन्सर विल बी 4. तर आपल्याला बघा हे आपण कितीदा ॲड करावं लागेल 36 मध्ये. 36 तर एक आपल्याला सेपरेट ठेवायचं, त्यामध्ये हे कितीदा ॲड करावं लागतील. तर आपल्याला काय करावं लागेल, मग हे सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर 24 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 4. तर आपल्याला हे 7 टाइम्स करावं लागतील. ऑलरेडी ह्याच्यामध्ये ॲड करायचे, त्यामुळं ऑप्शन इथं काय आहे 7 नॉट 8. तर ऑप्शन 3 इज करेक्ट. त्यानंतर 45 मध्ये पाहिलं, विच ऑफ द फॉलोइंग डिजिट इज नॉट सिमेट्रिकल. आता इथं विचारले नॉट सिमेट्रिकल. आता नॉट सिमेट्रिकल विचारले, त्यामुळं इथं जर आपण पाहिलं तर इथं ऑप्शन जे आहे हे आपलं ए सिमेट्रिकल नाही आहे आणि बी सिमेट्रिकल नाही आहे. ए आणि बी सिमेट्रिकल नाही, म्हणजे जो ऑप्शन करेक्ट आन्सर आहे सेकंड, नॉट थर्ड. ह्याच्यानंतर आपण जर पाहिलं विद्यार्थ्यांनो क्वेश्चन नंबर 46. तर 46 मध्ये आपल्याला ह्या स्टारच्या जागी काय येईल. तर ह्या स्टारच्या जागी जर आपण 1 ठेवला, तर 1 ठेवल्यानंतर त्याचा आन्सर येणार आहे 99. तर ऑप्शन 3 इज करेक्ट. त्यानंतर 47 मध्ये आपल्याला इथं 7:30 झालेले आहेत. तर हाऊ मच मोर टाईम रिमेन इन ॲडजसन क्लॉक टू क्वार्टर पास्ट 9. क्वार्टर पास्ट 9 म्हणजे 9:15. तर 9:15 होण्यासाठी 105 मिनिट्स लागतील. ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. त्यानंतर 48, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन हॅज द हायेस्ट आन्सर. तर ह्याच्यामध्ये हायेस्ट आन्सर जर पाहिलं तर पहिल्याचं हायेस्ट आन्सर आहेत, तर ते 58 येणार आहेत. तर हायेस्ट आन्सर पहिलं आहे, तर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 49 जर पाहिला, तर क्वेश्चन नंबर 49 मध्ये आपल्याला इथे विचारलेलं आहे, इफ द फॉलोइंग फ्रॅक्शन आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर दॅन फाइंड द फ्रॅक्शन ॲट अ सेकंड प्लेस फ्रॉम द ऑप्शन. तर ह्याच्यामध्ये सेकंड प्लेसमध्ये काय येणार आहे बघा, हे 5/7. तर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर 50वा क्वेश्चन जर पाहिला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट डिवायझर अँड स्मॉलेस्ट प्राईम डिवायझर ऑफ द फॉलोइंग 39. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रेटेस्ट 39 राहील, स्मॉलेस्ट 3 राहील. तर त्याच्यामधून 39 - 3 जर केलं तर येणार आहे 36. तर हे ऑप्शन बी सेकंड इज करेक्ट. त्यानंतर 51 मध्ये विचारले, 2 आपल्याला स्क्वेअर दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक A to F ही लाईन जोडलेली आहे. त्यामुळं आपण जर इथं जर पाहिलं तर 1 2 3 4 5 6, तर 6 काय येणार आहेत, राईट अँगल येणार आहेत. तर ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर आपण 52 पाहिलं, तर 52 मध्ये आपल्याला विचारलं आहे की इफ 9th डिसेंबर 2022 इज फ्रायडे, then which of the following day will not occur 5 times in a same month. तर त्यामध्ये कोणचे 5 वीक म्हणजे 5 टाइम्स कोणचा डे येणार नाही त्या मंथमध्ये. तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर वेनसडे येणार नाही, बाकीचे हे सगळे 5 टाइम्स येतील. त्यानंतर 53 क्वेश्चनमध्ये जर आपलं पाहिलं, फरीदा बायज 3/4 लिटर ऑफ मिल्क एव्हरी डे. तर 3/4 लिटर एव्हरी डे जर बाय केलं 3 अँड रेट ऑफ 60 पर लिटर, दॅन what will be her milk bill for a month of July. तर जुलैमध्ये 31 डेज असतात आणि ही बाय द मिल्क 3/4 म्हणजे 750 ml दूध ही घेणार आहे. तर 31 × 750, तर ते आन्सर येणार
23 liter and 250 ml. तर ह्याचा जर आपण रेट काढला तर तो रेट येणार आहे 1395. तर ऑप्शन 4 इज करेक्ट. त्यानंतर 54 जर पाहिला, हाऊ टू राईट द आन्सर international number if the greatest 2-digit number is added in a greatest 4-digit number. तर greatest 2-digit number हा 99 आहे आणि greatest 4-digit number 999 आहे. तर ह्या दोघांचं ॲडिशन केल्यानंतर आन्सर येणार आहे 10098. तर ऑप्शन 4 इज. त्यानंतर आपण जर 55 पाहिलं, बाय हाऊ मच will the total sum of the prime number from 10 to 25 be less than the number of 1000. तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण 10 to 25 मध्ये जर प्राईम नंबर सम घेतली आणि ती 1000 मध्ये जर मायनस केली तर आपल्याला आन्सर येणार आहे 917. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर 56 to 57 हे जर पाहिले, ह्याच्यावरून आपल्याला सॉल्व केले तर स्केल म्हणजे दॅट इज इक्वल टू 5 स्टुडंट्स. तर एक जो फेज दाखवला आहे दॅट इज इक्वल टू 5 कन्सिडर करायचं आहे आपल्याला. तर 56 मध्ये व्हॉट इज द 3 times ऑफ द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट कमिंग टू द बस बाय स्कूल बस. तर आता इथं बसनी 40 येतात, तर 3 times केल्यानंतर 40 मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज 120. तर आन्सर 3 इज करेक्ट. त्यानंतर 57, बाय हाऊ मच मोर और लेस नंबर स्टुडंट कम स्कूल बाय रिक्षा दॅन सायकल. तर ह्याच्यामध्ये लेस बाय 20 थर्ड ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 58 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग फिगर हॅज द लिस्ट नंबर ऑफ लाईन. लिस्ट म्हणजे कमीत कमी. तर ह्या 4 ऑप्शनमध्ये कमी लाईन आहेत. तर ऑप्शन 4 इज करेक्ट. त्यानंतर आपण 59 जर पाहिलं, फाइंड द रॉंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. तर रॉंग पेअर ऑफ द फॉलोइंग ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर ही फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे, रॉंग पेअर आहे. त्यानंतर क्वेश्चन 60 ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर विच इज द लार्जेस्ट युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ द लेंथ इन द फॉलोइंग ऑप्शन. तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, हेक्टोमीटर. तर हेक्टोमीटर हे सर्वात लार्जेस्ट आहे, मिलीमीटर सर्वात कमी आहे, त्यानंतर सेंटीमीटर, त्यानंतर मीटर आणि हेक्टोमीटर त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यानंतर 61 मध्ये पाहिलं देअर आर 975 अँड 1273 वोटर्स इन अ 3 वॉर्ड्स फ्रॉम अ मनगड ग्राम पंचायत respectively. Out of them 4 to 9 voters did not do the voting, then how many total votes. तर आपल्याला बघा ह्या दोघांचं ॲडिशन केलं, ॲडिशन करून त्यातून आपण एवढ्या वोटर्सनी वोट दिलेले नाहीत ते केल्यानंतर आन्सर येणार आहे बघा 2665. ऑप्शन 3 इज करेक्ट. त्यानंतर 62, फाइंड द इनकरेक्ट पेअर ऑफ द ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑप्शन 3 ह्याच्यामध्ये ऑप्शन 3 काय इनकरेक्ट पेअर आहे, बाकीच्या बरोबर आहे. त्यानंतर 63 मध्ये आपण जर पाहिलं, इफ द 4 digit नंबर डिवायडेड बाय 18 द क्वोशंट इज 35 अँड रिमाइंडर इज 17, then what is that number. तर इथं आपल्याला तो काढायचा असेल तो नंबर, तर नंबर इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे, डिवायझर मल्टिप्लाइड बाय क्वोशंट इनसाइड द ब्रॅकेट, डिवायझर मल्टिप्लाइड बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर. तर हे जर काढलं तर आपल्याला डिवायझर दिलेला आहे 18, क्वोशंट दिलेला आहे 235 आणि रिमाइंडर दिलेला आहे 17. तर हे येणार आहे 4247. तर ऑप्शन सेकंड इज करेक्ट. त्यानंतर 64 मध्ये जर पाहिलं आपण विच इज द स्मॉलेस्ट 4 digit नंबर फॉर्म बाय यूजिंग द डिजिट 4097. तर ह्याच्यामध्ये 4th ऑप्शन बरोबर आहे, 4th ऑप्शन. त्यानंतर 65 जर पाहिलं आपण 65, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तर ह्यातली कोणची स्टेटमेंट करेक्ट आहे, तर ह्यातल्या
जो फर्स्ट ए, ओनली ए अँड सी हे दोन स्टेटमेंट करेक्ट आहेत, तर ऑप्शन सेकंड इज करेक्ट. त्यानंतर 66, इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन लिस्ट ऑल द वन डिजिट डिवायझर ऑफ 36 आर गिवन. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑप्शन फोर्थ हे बरोबर आहे. त्यानंतर 67मध्ये जर पाहिलं तर फाइंड द करेक्ट ऑप्शन इन द एक्सपांडेड फॉर्म नंबर. तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपला फोर्थ नंबर बरोबर आहे, त्याला एक्सपांड करून घेतलं तर. 68 जर पाहिलं, 68मध्ये विच ऑफ द फॉलोइंग टाईम क्लॉक विल नॉट फॉर्म अ ऑप्टस अँगल. ऑप्टस अँगल म्हणजे ग्रेटर दॅन 90. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे 7:10 जर पाहिलं तर 7:10 इथं जर पाहिलं तर हे थर्ड ऑप्शन आहे 10:25. इथं सेकंड जर पाहिलं 4:30 आणि इथं जर पाहिलं 2:40. तर ह्याच्यामध्ये क्लॉकमध्ये त्यांचा अँगल ऑप्टस अँगल असला पाहिजे, तर ऑप्शन सेकंड विल नॉट फॉर्म अ ऑप्टस अँगल. बाकीचे ऑप्टस अँगल फॉर्म करतील, तर ऑप्शन सेकंड इज करेक्ट अकॉर्डिंग टू क्वेश्चन. ओके. त्यानंतर 69, फाइंड द रॉंग पेयर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. तर रॉंग पेयर जर आपण केली तर सर्वांचं सोल्युशन घेतल्यानंतर थर्ड हे जे आहे हे ह्याच्यानुसार आन्सर बरोबर येत नाही, ती रॉंग पेयर आहे. त्यानंतर क्वेश्चन 17, फाइंड द करेक्ट डिजिट ऑफ स्टार triangle and this cross respectively in the addition multiplication example of the option. तर ह्याच्यामध्ये जर आपण ह्याला आपण 5 पुट केलं आणि ह्याला आपण जर 3 पुट केलं तर आन्सर आपलं हे 1 2 2 5 येईल. त्यामुळे ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 71, फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ हॅविंग अ असेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग नंबर. तर ह्याला आपण असेंडिंग ऑर्डरनी मांडल्यानंतर आपलं आन्सर जे येणार आहे ते आन्सर येणार आहे 4, 707, 7000 and 7, 7070 and 70,007. तर ऑप्शन फोर्थ इज करेक्ट. त्यानंतर 72, विच डिजिट should write at a place of star in the number star 7 star, then the number will be completely divisible by 3 and 9. तर ह्याच्यावर हे ऑप्शन सेकंड 5, तर तिथं स्टारच्या जागी 5 येणार आहे, तर ऑप्शन सेकंड इज करेक्ट. 5 5 7 5 5 जर आपण पुट केलं तर आपण ते 3 आणि 9नी डिवायजिबल असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 73 जर घेतला तर इफ 13 4/5 कन्वर्टेड इनटू इम्प्रॉपर fraction, then how much greater will be the numerator than the denominator of the resulting fraction. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपला आन्सर येणार आहे फर्स्ट 64. तर हेच आपण 5 मल्टिप्लाइड बाय 13 प्लस 4 डिवायडेड बाय 5 जर केलं तर त्यांचा न्यूमिनेटर डिनॉमिनेटरचा जर आपण डिफरन्स घेतला तर किती ग्रेटर येणार, तर दॅट इज द आपला 64 येणार आहे, तर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. त्यानंतर 74मध्ये इफ देर आर टोटल 240 नोट्स ऑफ 5, 10, 20 अँड 50 इन अनवर्स बॅग. तर अनवर्सच्या बॅगमध्ये 5, 10, 20, 50च्या किती नोट आहेत 240. इफ देर आर इक्वल नोट्स ऑफ इच टाईप then how many rupees will be there in his bag. तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं विद्यार्थ्यांनो तर अनवरजवळ किती नोटा आहेत 240. तर हे 240 डिवायडेड बाय 5, 10, 24 अशा म्हणजे त्या काय झाल्या की टोटल 4 नोटा 4 वेगवेगळ्या 5च्या 10च्या 20च्या आणि 50च्या 4 नोटा झाल्या वेगवेगळ्या. तर ते आपण काय करणार आहे टोटल नोटा ह्या 240 आहेत त्याला डिवायडेड बाय 4 जर केलं तर त्या 60 येतील.
मग 60 केल्यानंतर आपण हे सगळ्यांचं जर ॲडिशन केलं तर सगळ्यांचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला आन्सर येणार आहे 5100. 5100. तर अशा पद्धतीने आन्सर येणार आहे 5100. तर ऑप्शन 4 इज करेक्ट. त्यानंतर आपण लास्टचा क्वेश्चन आहे 75. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट आन्सर ऑफ द डिव्हिजन. तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण हा सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे. हिचे आन्सर की आपण इथे सुद्धा वेगळ्या पद्धतीने अजून मेन्शन केलेले आहे. तर दुसरा पेपर आपण हा लवकरात लवकर आपण आपल्या ग्रुपवर टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचणी असेल तर आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण विचारू शकता. धन्यवाद.